श्री गणेशाला, माता सरस्वतीला आणि लक्ष्मीनारायणाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवयनं सर्वलोकैकनाथं. नमस्कार रसिको. सिटी वेल प्रायोजित रसिको प्रस्तुती सादर करीत आहे पाऊस छंदी काव्य मैफिल. घन बरसे अनावरण, घन बरसे अनावरण. धन्यवाद. रसिको प्रस्तुतीची निर्मिती ही आशिष चौगळ यांच्या संकल्पनेतून झाली आहे हे आपण सर्व जाणता. नवोदित कलाकारांना हक्काचा मंच देण्याचा प्रयत्न नेहमीच या बॅनरखाली होत आहे. आजपर्यंत अशा नव्या अनुभवी लोकांना, कवींना घेऊन आम्ही ऑनलाईन ऑफलाईन मिळून 7 कार्यक्रम केलेले आहेत आणि आजचे हे 8वे पुष्प सिटी वेल या न्यूज वीकलीच्या सहकार्याने आपल्या पुढे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या पाऊस छंदी काव्य मैफिलीमध्ये सहभागी कवींची छोटीशी अल्पशी ओळख करून देते. सर्वप्रथम रसिक होचे सर्वे सर्वा आशिष चौगळ यांची ओळख करून देते. यांनी वयाच्या 10 ते 12 वर्षापासून काव्यलेखनाला सुरुवात केली. कवितेचे सर्व प्रकार यांनी हाताळले असले तरी प्रेम कवितेमध्ये ते जास्त म्हणतात. कवितेची गाणी होतात हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच यांच्याही कवितेची गाणी झाली आहेत आणि अजूनही बरीच होतात. यानंतर मी ओळख करून देते संपदा राजेश देशपांडे. लेखिका, कवयित्री, ललित लेख, निबंध, पत्रलेखन, कथा, एकांकिका, काव्य असे विविध साहित्य प्रकार त्यांनी विलयात हाताळलेले आहेत. यामध्ये त्यांना अखिल भारतीय स्तरावर, राज्य स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यानंतर मी मंदार दोडते यांची ओळख सांगते. आज ते खूप बिझी असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांच्या कविता मात्र आपले मान्यवर कवी सादर करणार आहेत. ते व्यवसायाचे पत्रकार आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक सिटी वेल न्यूज वीकली हे त्यांचे स्वतःचे प्रकाशन आहे. तसेच मंदार हे अतिशय उत्तम निवेदक व कवी आहेत. त्यांनी 200च्या वर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. यानंतर मी ओळख करून देते ते योगेश राजे यांची. ते कवी आहेत. त्यांचा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय असून आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून आपली काव्य लेखनाची आवड त्यांनी खूप छानपणे जोपासली आहे. तसेच ते CKP समाज ट्रस्ट पनवेल याचे अध्यक्ष आहेत. आता मी ओळख करून देते ती केदार जोशी यांची. कवी, अभिनेते असे केदार जोशी अनेक नाट्यस्पर्धा, एकांकिकामधून अभिनयासाठी सातत्याने आपला सहभाग नोंदवला असून त्यांना अनेक वैयक्तिक पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या पनवेलमधील सृजन आणि मुंबईमधील VR प्रोडक्शन या संस्थेतर्फे केदार अभिनीत ती कृती या नाटकाचे 14 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. असे हे आपल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग करून दिला आहे. आणि अशा सर्व दिग्गजांमध्ये मी छोटीशी सानिका पत्की. मी लेखिका, कवयित्री असून ललित लेख, पुस्तक परीक्षण, काव्य रसग्रहण, पत्रलेखन असे काही साहित्य
माझी पनवेल नागरी पीपल्स पतसंस्था या येथे नोकरी करून हे सारं सांभाळलं. तसेच मी रेडिओ विश्वास 98.9 मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात सादरीकरण केले आहे. सई देवेन मराठे या गेली 13 वर्ष सातत्याने कविता, लेख असे विविध अंगी त्यांचे लिखाण त्यांनी केले आहे. अनेक मासिकांसाठी आणि मंडासारख्या नावाजलेल्या पेपरसाठी त्यांनी लिखाण केले आहे. तर आता आपल्या काव्य मैफिलीला आपण सुरुवात करूया. ग्रीष्माचा ताप सर्वत्र वाढलाय, अंगाची लाही होतीये. ऊन मी म्हणतोय, उन्हाच्या तडाख्याने मानवासहित पशुपक्षी हैराण झाले आणि अचानक ढगांचा नगारा वाजला. विजेनेही लखलखून इशारा दिला. क्षणात आकाशाचा रंग पालटला आणि तप्त धरणीला नाहू काढण्या जणू अंगानच तिला पिलवला. त्या स्पर्शाने धरती गंभीर झाली आणि सारी सृष्टी प्रफुल्लित होऊन निर्मलीचा साज लिहिला. असे सृष्टीत झालेले बदल मी माझ्या ग्रीष्मातून वर्षाकडे या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. ही षडाक्षरी कविता आहे. ग्रीष्मातून वर्षाकडे. अशा या ग्रीष्मात पाऊले टाकीत चालेला भास्कर आगही उरकीत. अशा या ग्रीष्मात पाऊले टाकीत चालेला भास्कर आगही उरकीत. फिरला वात हा सोडीत धुमाने सोडीत आणिक धरणीला जाळीत जाळीत. फिरला वात हा धुमाने सोडीत आणिक धरणीला जाळीत जाळीत. आणिक घड्याला बदल ऋतूत. आणिक घड्याला बदल ऋतूत जाड्या क्षणाला कलात मनात. आणखी बदल नभात मातीत. आणखी बदल नभात मातीत. घरात दारात सुखात दुःखात. सांगावं घेऊन वारा हा फिरत. सांगावं घेऊन वारा हा फिरत. येणार पाऊस दारात. सांगावं घेऊन वारा हा फिरत. येणार पाऊस दारात. आनंद भरात मावे गमनात पाऊस आला रे जोरात. आनंद भरात मावे गमनात पाऊस आला रे जोरात. शहारा उठला मातीच्या अंगात. आणिक सुवास सुटे हा वेगात. शहारा उठला मातीच्या अंगात. आणिक सुवास सुटे हा वेगात. रोमांच दनात गंधित मनात हाताशा माती ही गर्भार राहत. रोमांच दनात गंधित मनात हाताशा माती ही गर्भार राहत. आणिक वारा फिरला कुशीत मातीचे कुपीत सर्वांना सांगत. आणिक वारा हा फिरला कुशीत मातीचे कुपीत सर्वांना सांगत. संतोष पावत मेघ हे नभात. संतोष पावत मेघ हे नभात. आणिक तृप्तता कणात कणात. संतोष पावत मेघ हे नभात. आणिक तृप्तता कणात कणात. हिरवे तिच्याच कुशीत कोंबत केवळे आले ते कुशीत. हिरवे तिच्याच कुशीत कोंबत कोवळे आले ते कुशीत. धन्यवाद. असा पाऊस येऊन कुणाला भिजवतो, कुणाला नादवतो, कुणाला फुलवतो, कुणाला सोबत करतो, कुणाला फुलवतो. सगळीकडे चिंब करून सर्वांना सुकवतो. आणि हे सारे सईने आपल्या आला पाऊस या कवितेत खूप सुंदररित्या मांडले आहे. आला पाऊस आला पाऊस राना वनांतून झरे. आला पाऊस राना वनांतून झरे. झाडे वेली फुलल्या अन सुखावले झाले. आला पाऊस त्यात भिजे घरकुल. आला पाऊस त्यात भिजे घरकुल. तान्ह्या इवल्या हातात नव्या थेंबांची चाहूल. आला पाऊस बळी राजा सुखावला. आला पाऊस बळी राजा सुखावला. नवा जुमानेच त्याने बाग म्हणा फुलवला. आला पाऊस धरणीला वाटे तेव्हा.
आला पाऊस पाऊस धरणीला वाटे हेवा होते उजाड तयात पालवीचा रागण आला पाऊस पाऊस चिंप चिंप झाली म्हणे आला पाऊस पाऊस चिंप चिंप झाली म्हणे प्रेम पाऊस बरसे फक्त त्याच्या सोबती आला पाऊस पाऊस नादावले सारे सारे आला पाऊस पाऊस नादावले सारे सारे कोणी भिजण्यात मग्न कुठे आनंदाचे वारे कोणी भिजण्यात मग्न कुठे आनंदाचे वारे हिरव्या कंच शृंगाराची पडे पावसा फुलळ हिरव्या कंच शृंगाराची पडे पावसा फुलळ धरा राणीला बिलगाया खाली येतो तो केवळ धरा राणीला बिलगाया खाली येतो तो केवळ प्रेम पाना फुटुनिया नित नित परसतो प्रेम पाना फुटुनिया नित नित परसतो युगा युगाची निघाट धरेशीच हा वागतो युगा युगाची निघाट धरेशीच हा वागतो अशी प्रेम धरी पावसाची आणि धरेची लगीन गाठ संपदाने आपल्या घनहोई अनावर या कवितेत मांडली आहे. सांगितलं खूपच सुंदर माझ्या कवितेबद्दल सांगितलं असतं. कवितेचं नाव आहे घन होई अनावर. घन होई अनावर भूमी अधीर अधीर घन होई अनावर भूमी अधीर अधीर मिलनांचं त्यांच्या गोड पावसाळा साक्षात काढला. कृष्ण घन आभाळात धरती झाली पुलकित कृष्ण घन आभाळात धरती झाली पुलकित कळे सृष्टीला साऱ्या त्यांच्या प्रेमाचे गुपित थेंब पहिला पावसाचा झाली धरणी सुवासित जणू प्रेयसी दादी ते तिच्या प्रेमाचे प्रतीक शालू हिरवा पांघरला त्यावर वेलबुट्टी फुलांची वाटे नवरी सजून वाट पाही नवऱ्याची आगळा विवाह सोहळा निसर्गाच्या मंडपात होई वाऱ्यांचे ढोलताशे विद्येची रोषणाई सोहळा चालेल उगे तरी नवाच भासत ऋतुराज धरित्रीच्या नित प्रेमात पडत ऋतुराज धरित्रीच्या नित प्रेमात शेतकरी दादा आणि पाऊस हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं. पण पाऊस आलाच नाही तर आणि तो आल्यानंतरही वाटणाऱ्या मानसिक अवस्थेचं वर्णन योगेशने आपल्या शेतकरी आणि पाऊस या कवितेत कसं रंगवले पहा. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही कविता मी एक मुक्तछंद म्हणून लिहिली होती, पण त्याला अष्टाक्षरीचा एक संस्कृत मला सानिकाव्य मिळाला आणि त्यातून अष्टाक्षरीमध्ये ती आपल्यासमोर सादर करणार आहे. शेतकऱ्यांची एक व्यथा असते की त्याला जूनच्या 15-20 दिवसापर्यंत पाऊस नाही पडला तर त्याची जी एक परिस्थिती असते त्याच्या मनात जी चाललेली असते ते डोळ्यासमोर ठेवून मी लिहिलेलं आहे. सादर करतो. गेली सुसून या काळ दरी डोंगराची वाट गेली सुसून या काळ दरी डोंगराची वाट लक्ष लागे नभाकडे भिजे डोळ्याचा पाठ शेतकरी माझी जात मन व्याकुळ थेंबात शेतकरी माझी जात मन व्याकुळ थेंबात गावाकडील शेतात माणिक मोती पिकतात आला तो पवन. आता पाऊस यायला लागला शेतकऱ्याचं थोडं माइंड चेंज होऊन त्याच्या मनात आता ते चाललंय अरे आला तो पवन डोंगर माथ्यावरून पाऊस आला सांगावा तू ही वेगात घेऊन पडे पाऊस झकास आला मातीचा सुवास पडे पाऊस झकास आला मातीचा सुवास चालू झाली पेरणीची आता गगगग खास आता मातीच्या कुशीत
पुरी स्वप्नांची कासं. आता मातीच्या कुशीत पुरी स्वप्नांची कासं. साऱ्या लेकराचं मिळून गोड मायेचा तो घास, गोड मायेचा तो घास. छान म्हणली आणि कविता पण छानच होती. आता पुढची कविता मंदारची आहे. स्वतःच्याच कवितेबद्दल तो म्हणतो की पावसाच्या भिन्न भिन्न प्रकृती असतात. पावसाची पडून गेलेली सर स्त्रीलिंगी असते, तर बरसणारा पाऊस हा पुल्लिंगी असतो. पावसाच्या तिने आणि त्याने रसिक प्रेक्षकांना आपली ओळख करून दिली तर हाच कल्पना विलास म्हणजे त्याची कविता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मंदारची कविता ही आशिष आणि संपदा सादर करत आहे. हॅलो, ही कविता जी आहे मंदारने आम्हाला दिलेली, त्याच्या काही कारणास्तव त्याला यायला जमलं नाही, येणार होता पण नाही जमला. ही कविता पाऊस आणि पावसाची सर ह्या विषयावर त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे दिलेली आहे. तर आम्ही एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं की मेघ जुमेलच्या आवाजात पाऊस आणि सर ह्यात मेघ जुमेलच्या आवाजात आपण टेक करूया का असं ठरवलं. बघा, मला वाटतं तुम्हाला ते आवडेल पद्धत. संपदा कर. मी हलक्या सरीसारखी सरसरे आले. मी आषाढ लोंढ्यासारखा कोसळणारा. मी शिवार तीच विजवणार. मी नदी नाले तुंब करणारा. मी नाचून कोमल सगळ्यांना आवडणार. मी रांगडा रात्य आपली प्रवृत्तीच कोसळणारी. माझी रिट्रीट कधी समजत नाही. मी मात्र बेछूट करतो सगळ्यांना गार. मी पायातल्या पैंजणांसारखी किणकिणणारी. घनघोर घंटानाद करणारी माझी स्वारी. मी अलवार हवीशी. मी महापुराचा धोका. मी चिंब उभारणारी. मी जगपुडीचा धसका. भिन्न असून सुद्धा आम्हाला एकमेकांची ओढ असते. कधी तिनं बरसावं आणि कधी मी कोसळावं हे सारं ठरलेलं असते. म्हणूनच तर श्रावण माझा असतो. आणि हस्त नक्षरात मी धुमाकूळ घालतो. म्हणूनच तर श्रावण माझा असतो. आणि हस्त नक्षरात मी धुमाकूळ घालतो. जरा वेगळ्या पद्धतीने सांगायचं ठरवलं. खूप सुंदर सादर केलेली आहे. मंदाराला असायला आवडतं की खरं सांगू का, पावसाचं आणि प्रत्येकाचं नातंच वेगळं असतं, पण त्याहूनही वेगळं असतं समस्त कवी मनाचं त्याच्याशी असलेलं नातं. हे कवी लोक आयुष्याच्या शुष्क पदरावर चिंब प्रतिमांचे भारे चितारून अंगात गिरवतात, तेव्हा कुठे भरल्या आभाळाच्या साक्षीनं अक्षरांना ढगांचा आकार येतो आणि काव्यरूपी शब्दांचा वर्षाव हा कागदावर होतो. ऐकूया केदारनाथ. घनात पाऊस वनात पाऊस, घनात पाऊस वनात पाऊस, भरून आलेल्या मनात पाऊस. घनात पाऊस वनात पाऊस, भरून आलेल्या मनात पाऊस, खळखळणारा दरवळणारा ओंजळ भरल्या प्रेमाचा. खळखळणारा दरवळणारा ओंजळ भरल्या प्रेमाचा, रोरावणारा फोफावणारा क्षणभर लटक्या रागाचा. रोरावणारा फोफावणारा क्षणभर लटक्या रागाचा, हर्ष भरल्या पागोळ्यांनी घरामागच्या अंगणात पाऊस. घनात पाऊस वनात पाऊस, भरून आलेल्या मनात पाऊस. सरींमधून आठवले, सरींमधून आठवलेला शब्दांमधून साठवलेला, सरींमधून आठवलेला शब्दांमधून साठवलेला, वाटेवरल्या वळणावरती दाटून आला डोळ्यात पाऊस. वाटेवरल्या वळणावरती दाटून आला डोळ्यात पाऊस. घनात पाऊस वनात पाऊस, भरून आलेल्या मनात पाऊस. भरून आलेल्या मनात पाऊस. धन्यवाद. अवलिया सुरेश भटांचा वाजच वेगळा, कडक पण तितकाच मौसूद. काळ्या काळ्या मेघा आडनं
क्षणभर चमकून गेली बिजली, काळ्या काळ्या मेघा आड क्षणभर चमकून गेली बिजली, जणू मोकळ्या केसांमधून पाठ तुझी वजगोरी दिसली, जणू मोकळ्या केसांमधून पाठ तुझी वजगोरी दिसली. या भट सरांच्या गझलेतील रोमांचने मोडून टाकले ना. खरं तर हरेक कवी साहित्यिकाची अनुभूतीची वाट ही जरा वेगळीच असते. ऐकूया आशिषची अशीच रोमॅन्टिक कविता. रोमॅन्टिक शृंगार रस हा वेगळाच म्हणजे आहे. कसं असतं शृंगारिक कविता म्हणजे शृंगार रस आणि बिभत्सपणा ह्याच्यामध्ये मात्र पडदा असतो. तो पडदा फाटला की बिभत्साकडे वळतो. तो शृंगार असा फुलवता सुंदर वाटला. त्या शृंगार रसावरची माझी कविता मी आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे पहिला पाऊस. पहिला पाऊस आणि डोळ्यात तू, पहिला पाऊस आणि डोळ्यात तू, अंग चोरून उभी, काही अंगलटीस येणारे लंपट थेंब रोखण्याच्या प्रयत्नात उगाचच, काही अंगलटीस येणारे लंपट थेंब रोखण्याच्या प्रयत्नात उगाचच. हवंहवंसं वाटतंय तुला, हवंहवंसं वाटतंय तुला त्यांचं ओघळणं, हवंहवंसं वाटतंय तुला त्यांचं ओघळणं. तुझ्या अभ्रकी कांतीवरून जीव ओवाळून टाकण्याची त्यांची ही धडपड काही कमी नाही. तुझ्या अभ्रकी कांतीवरून जीव ओवाळून टाकण्याची त्यांची धडपड काही कमी नाही. अवकाशाच्या विस्तीर्ण पटलावरून बेभान होत दाट काळ्याभोर केश संभारात गुरफुटून वाहणारं आभाळ, अवकाशाच्या विस्तीर्ण पटलावरून बेभान होत दाट काळ्याभोर केश संभारात गुरफटून वाहणारं आभाळ, अंधन उतरतंय तुझ्या केसात आणि तू अलवार पापण्यांना हेलकावेते चेतवतेस मुद्दाम एकेका थेंबाला, आणि तू अलवार पापण्यांना हेलकावेते चेतवतेस मुद्दाम एकेका थेंबाला. आणि तेही तहानल्यासारखे शोषून घेतायत तुझ्या ओठांचा ओलावा, आणि तेही तहानल्यासारखे शोषून घेतायत तुझ्या ओठांचा ओलावा. मदहोश होत थांबत नाही तिथेच, मदहोश होत थांबत नाही तिथेच, पिस भरल्यासारखं तुझ्या आळसपाणी गळ्यावरून, पिस भरल्यासारखं तुझ्या आळसपाणी गळ्यावरून बेमालूम सरकत तुझ्या हृदयाचा ठाव घेऊन पाहताय. कळतंय मला हे असं त्यांचं वागणं, कळतंय मला हे असं त्यांचं वागणं. पण मी मात्र इथे कोरडा काळ्या कभिन्न कातळासारखा स्थितप्रज्ञ, आधाशासारखी वाट पाहत तुझ्या केस झटकण्याची. ते सुगंधी सुकोमल थेंब, ते सुगंधी सुकोमल थेंब नवजीवन देतील मला असं वाटतंय म्हणून. ते सुगंधी सुकोमल थेंब नवजीवन देते मला असं वाटतंय म्हणून. धन्यवाद. तो, ती आणि थेंब असं असावं. इथे प्रत्येकाला मी विचारले तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं. इथे प्रत्येकाला जर का मी विचारलं तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं, तर कोणी म्हणे डॉक्टर, इंजिनियर, टीचर, कोणी म्हणे नेता सुद्धा. पण आमच्या सई ताईला जर का विचारलं तुला कोण व्हावंसं वाटतं, तर चक्क म्हणाली एकदा वाटते पाऊस व्हावं आणि त्याच्या अंगात जाऊन मनसोक्त कोसळावं. बघू पुढे काय म्हणते ते. एकदा वाटतं पाऊस व्हावं, एकदा वाटतं पाऊस व्हावं, त्याच्या अंगणात जाऊन मनसोक्त कोसळावं. नकळत त्याच्या अंगावर तुषार ओढून आपण कोण आहोत हे न सांगताच प्रेमाची उधळण करावी त्याच्यावर. कदाचित तो रागवेल, थोडासा चिडेल,
अंगावरचं पाणी पुसत कदाचित माझी आठवण काढली. किंवा अगदी पावसाचा म्हणजे माझा आवाज ऐकून माझ्या चिमू भिजायला गेली. खरं तर ना त्याला पाऊस खूप आवडतो, पण त्याही पेक्षा त्याला पावसाचा आनंद घेताना हातात वाफाळत्या कॉफीचा कप आणि भजी जास्त खुणावतात. आणि त्याही पेक्षा त्याला पावसाचा आनंद घेताना हातात वाफाळत्या कॉफीचा कप आणि भजी जास्त खुणावतात. म्हणूनच आज ठरवलं पाऊस होऊन त्याला जुन्या आठवणीत रमवावं. हळवं करावं. या सगळ्यात पाऊस होण्यात माझा स्वार्थ इतकाच की अनेक वर्षांनी का होईना पण त्याला डोळे भरून पाहता येईल. आपण देवाला साकडं घालतो, पण पुढच्या संपदाच्या कवितेत तिने वारकरी असलेल्या शेतकऱ्याची बाजू मांडली आणि तिने त्यामध्ये तिने वरुण राजाची करुणा भागून वारीला जायला मिळावं ही आशा व्यक्त केली आणि ती आशा पूर्ण झाल्याचं समाधान विठ्ठलापाशी त्या शेतकऱ्यानेही व्यक्त केलं. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊसधारा. हे थोडंसं मी चालीत बोलण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदाच मन होई चातक काय लिहिलेस गाणी, बरस पाऊस होऊन देवा नको थांबूस आभाळी, मन होई चातक काय लिहिलेस गाणी, बरस पाऊस होऊन देवा नको थांबूस आभाळी. ये रे धरती भरवेली फुलं मोराचा पिसारा, शिंडो पाहून निवाट बरसू दे पाऊसधारा. आषाढीची वारी आता कशी करावी रे देवा, येना घेईन तू आता काळ्या ढगांचा रे थवा, चमक पुन्हा विजयो आता सोसाट्याचा वारा, शिंडो वाटण पाहून बरसू दे पाऊसधारा. आता तो पुढे काय सांगतो बघा देवाने, नको सोने नाणी काही, नको गाडीनी बंगला, मज दिस सोनियाचा जेव्हा पाऊस चांगला, काळ्या आईस तहान मज नयनात धारा, आता लागली आस बरसू दे पाऊसधारा. आता विठू माऊलीने त्याचं ऐकलं. आले काळे ढग चालू झाली लगबग, माती भिजली रे चिंब संपलीत गमग, येईन बा विठ्ठला आता कृपा माझ्यावर, बरसल्या पाऊसधारा. छान प्रवेश. खरं तर प्रत्येक ऋतूची खाण्याच्या पदार्थांची यादी ही काही खासच आहे आणि पावसाळ्यामध्ये खाण्याचे पदार्थ तर वाफाळलेला चहा, कांदा भजी, बटाटे वडा अशा सर्व पदार्थांना योगेश कवितेत घेऊन आला आहे. पावसाळ्यातीलच आहे. योगेश ऑन डिमांड आहे ना. एका योगेशनी दुसऱ्या एका योगेशने ऑन डिमांड केलेली आहे कांदा भजीसाठी.
डिमांड केलेला लगेच रेडी करायची त्याचा चेहरा पण खुलला लगेच. शीर्षक आहे पावसाळी चटक. शीर्षक आहे पावसाळी चटक. आता परत ह्या कवितेला पण एक स्टोरी आहे. असं म्हणजे ही कविता मी लिहिताना आमचा व्हॉट्सअपचा एक टेस्ट ग्रुप आहे. त्या टेस्ट ग्रुपमध्ये चित्रेकरला शैलेश कुमार मोरे, कुलकर्णी सर तर नाही येते, गिरीश दादा, महेश दादा, मामा असे बरेच जण आलो. आणि जिथे काही नवीन आम्हाला ऐकायला येईल, जिथे चांगलं मिसळ मिळते, बटाटा मिळतो, तिथे आम्ही आवर्जून सकाळी करून जातो. तर म्हणजे ही कविता मी लिहिताना सगळं डोळ्यासमोर त्यांना ठेवून ही लिहिलेली आहे. त्यामुळे माझी ही कविता डेडिकेट टू टेस्ट. ठीक आहे, पण योगेश तरी सुद्धा मी सांगतो, आम्हालाही सांगायचं, आम्ही पण येत चालतो. चटकची नाही रेंगाळत उन्हाळ्यात, चटकची नाही रेंगाळत उन्हाळ्यात, ती चटक जिभेवर येते खाताना पावसाळ्यात. परमोच्च आनंदाचा क्षण जर आहे कशा, परमोच्च आनंदाचा जर क्षण आहे कशा, तर गरम गरम कांदा भजी आणि सोबत वाफाळलेल्या पुन्हा लिप्त चित्त अंग आणि घामाच्या धारा, पुन्हा लिप्त चित्त अंग आणि घामाच्या धारा, पावसाळ्यात चिंब भिजलेलं हवा हवासा गार, त्याच वाऱ्यासोबत मंत्रमुग्ध करणारा तळमळ वाढवणारा गंध, त्याच वाऱ्यासोबत मंत्रमुग्ध करणारा तळमळ वाढवणारा गंध, पावासोबत गोड तिखट चटणी आणि गरमागरम बटाटे वड्याचा सुगंध, उन्हाच्या सुशीत झळा आणि त्रासदायक ते पायाला लागणारे चटके, उन्हाच्या शोषित झळा आणि त्रासदायक ते पायाला लागणारे चटके, पावसाळ्यात फिरतो मळा आणि जागोजागी प्रेमाचे डबके, त्याच माळ्याच्या मळ्यात गार गार थंड थंड धुक्यात, त्याच माळ्याच्या मळ्यात गार गार थंड थंड धुक्यात, जी गोडी आहे आपल्या ओघात, भाजलेले मक्याचे कणीस खाण्यात, तळपत्या उन्हात बाहेर पडायचे वांदे, हो तळपत्या उन्हात बाहेर पडायचे वांदे, नुसतेच नाकाने नसतात समोरचे कांदे, त्याच कांद्याची घेऊन शपथ, अहो त्याच कांद्याची घेऊन शपथ, एक लेखाच्या इच्छा सांभाळत जिभेच्या चवी करता जेव्हा करताना तयारी, एक लेखाच्या इच्छा सांभाळत जिभेच्या चवी करता जेव्हा करताना तयारी, तेव्हा स्वहा म्हणत खावी मिसळदार मिसळ पाव आणि लज्जतदार तरी. उन्हाळ्यात काय आणि हिवाळ्यात काय कुठे मिळतात भाज्या छान, उन्हाळ्यात काय आणि हिवाळ्यात काय कुठे मिळतात भाज्या छान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खिम्मा घालून शेवळ्याच्या भाजीचा पहिलाच मान. खूप छान कविता, म्हणजे अगदी पावसाळ्याच्या ऋतूला ते अनुसरून आणि एकदम सूट कविता. त्याहीपेक्षा टेस्ट ग्रुप ही जी संकल्पना आहे ती पहिल्यांदाच ऐकली आणि खूप खूप आवडली. हे अगदी आवर्जून मी नमूद करेन. हा आम्ही येणार आहे टेस्ट ग्रुपमध्ये. विरहाचा पाऊस काही वेगळाच, विरहाचा पाऊस काही वेगळाच, चिंब भिजावे मनी वाटले शहार तेवी, चिंब भिजावे मनी वाटले शहार तेवी, व्याकुळ होऊन मेघ सामले चितार तेवी, व्याकुळ होऊन मेघ सामले चितार तेवी, परी विसरली कधी नसरती ठग स्वप्नांचे, परी विलंती कधी नसरती ठग स्वप्नांचे, तू गेल्यावर नको वाटते
जगसत्वाचा. तू गेल्यावर नको वाटते जगसत्वाचा. ऐकूया आशिष. तू नसताना पाऊसही मज वाटे नकोसा. तू नसताना पाऊसही मज वाटे नकोसा. मुंचळीतल्या आठवणींचा नको वाटतो असा. आतुर असतो तुझ्याच साठी नभी सावळा मेघ. आतुर असतो तुझ्याच साठी नभी सावळा मेघ. अवचित होते नटून साजेली कोसळ आली रे. अंगावरती सोन कवडसा कुठून सा उघडता. अंगावरती सोन कवडसा कुठून सा उघडता. भास होत असे तुझाच वारा स्पर्श चोरटा करता. नेसून शालू कंच हिरवा वधू पावरी लाजे. नेसून शालू कंच हिरवा वधू पावरी लाजे. शहार ते जणू ओटीवरती तुझेच पाऊल वाजे. भान उडते सरिते नाही. ती प्रिया सांगते. इनडायरेक्टली डायरेक्ट सहा कळवा आहे. भान उडते सरिते नाही आवरे ना आवेग. भान उडते सरिते नाही आवरे ना आवेग. अधीर सागर तूच होनी सोड तुझा वैराग. अधीर सागर तूच होनी सोड तुझा वैराग. सोड तुझा वैराग. धन्यवाद. आशिष नेहमीप्रमाणे छान. या पावसाची रूपे अगाध आहेत आणि समस्त कवी जातीच्या फुलास तर पावसाची अगणित रूपे भावविभोर करतात. स्थलकालानुसार कवीच्या शब्दातून पाझरलेल्या पावसाची काही लढीमाळ तर काही फटकारे मारणारी रूपे आनंदाच्या रंगात येऊन भेटत राहतात नेहमीच दरवर्षी. अशा वेगवेगळ्या पावसाच्या रूपांना एकत्र मी माझ्या पाऊस या कवितेत आणलेला आहे. ही कविता आनंद ज्वाला या वृत्तामधली आहे. विषय आहे पाऊस. अवखळ अल्लड कधी बागडत पाऊस येतो. अवखळ अल्लड कधी बागडत पाऊस येतो. रिमझिम रिमझिम सप्त सुरांना गाणे गातो. अवखळ अल्लड कधी बागडत पाऊस येतो. रिमझिम रिमझिम सप्त सुरांना गाणे गातो. मना हवासा कधी येऊनी धुंदच करतो. मना हवासा कधी येऊनी धुंदच करतो. रिपरिपी येता नको नकोसा मनास करतो. रिपरिपी येता मना नको नकोसा मनास करतो. सिंह गर्जने सह येऊनी कधी कोसळतो. सिंह गर्जने सह येऊनी तो कोसळतो. श्रावणात मगलपाची पिचा खेळच करतो. आभाळाला इंद्रधनुने कधी सजवतो. आभाळाला इंद्रधनुने कधी सजवतो. धरणीला ही मृदगंधाने तोच फिरवतो. नटण्या सजण्या अवनीलाही रंगच देतो. नटण्या सजण्या अवनीलाही रंगच देतो. जीवन देण्या धरतीसाठी वरतुन येतो. जीवन देण्या धरतीसाठी वरतुन येतो. धन्यवाद. पाऊस असतोच. कोणासाठी ती संधी असतो तर कोणासाठी शाप असतो. अशाच आशय घेऊन येत आहे बंदाची कविता योगेश सादर करतो. शीर्षक आहे संधी आणि शाप. पाऊस हा पाऊसच असतो. पाऊस हा पाऊसच असतो. कोणासाठी संधी तर कोणासाठी शाप असतो. पाऊस दरवर्षी येतो. कोकणात कोसळतो तर दुष्काळग्रस्तांना फक्त ओला करून जातो पाऊस. कारण पाऊस हा पाऊस असतो.
कोणासाठी संधी तर कोणासाठी शाप असतो. नवप्रियकरांना पर्वणी वाटतो, नवप्रियकरांना पर्वणी वाटतो, तर नवविवाहितांना संधी वाटतो. आणि नवविवाहित विचारतो, नदीकाठच्या उरात धडकी भरवतो, तर शेतकऱ्यांना दिलासाही देतो. रेनी रिसोर्टवाल्यांना संधी वाटतो, कवी मित्रांना आश्रय देऊन जातो. मस्त मजनूंना भिजलेला माल दाखवतो, छत्रीवाल्यांना धंद्याची संधी देतो. ताडपत्रीवाल्यांचा तो पीक सीझन असतो, शाळा कॉलेजवाल्यांची तो नांदी असतो. कारण पाऊस हा पाऊसच असतो, कोणासाठी संधी तर कोणासाठी शाप असतो. चप्पल गुण विक्रेत्यांचा तो मित्रही असतो का? चप्पल गुण विक्रेत्यांचा तो मित्रही असतो. लिकेज बंद करणाऱ्यांसाठी तो एक मोठं आव्हान पण असतो. डॉक्टर मित्रांसाठी तो हवासा सीझन असतो. डॉक्टर मित्र आता इथे नाही राहिले, पण डॉक्टरांना विचारलं तर नक्कीच पावसाळा जास्त आवडत असेल. डॉक्टर मित्रांसाठी तो हवासा सीझन असतो. झोपडीवासियांसाठी तो शत्रू पण असतो. चाकरमान्यांना तो नकोसा वाटतो. आईस्क्रीम विक्रेत्यांचा तो लॉकडाऊन पण असतो. पण चहा विक्रेत्यांसाठी तो दैवत पण असतो. मेकॅनिक लोकांसाठी तो चंगळ असतो. ज्येष्ठ वृद्धांसाठी तो काळजी असतो. आणि तुटलेल्या शहरात अडकलेल्यांसाठी तो एक संकटही असतो. कारण पाऊस हा पाऊसच असतो, कोणासाठी संधी तर कोणासाठी शाप असतो. योगेश, खरंच खूप सुंदर सादर केलीस. म्हणजे अंदाजी नाही तुझी असं वाटतं की छान सादर केलीस. खरंच पाऊस बरंच काही सांगून जातो, खुणावून जातो, बरंच काही मागायच्या आधी देऊनही जातो. पण हे कविमन जर पाऊस सुरू केलं तर काहीशी तरल असणारी केदारची कविता ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. पाऊस खुणावून गेला ती निशब्दाची पाने, पाऊस खुणावून गेला ती निशब्दाची पाने, उंजळीत ठेवून गेला डोळ्यात वाचले गाणे, उंजळीत ठेवून गेला डोळ्यात वाचले गाणे. पाऊस दिठीच्या भोवती मृग नक्षत्राची ओळ, पाऊस दिठीच्या भोवती मृग नक्षत्राची ओळ. कोण्याशा रम्य सकाळी दाराशी चांदण वेळ, कोण्याशा रम्य सकाळी दाराशी चांदण वेळ. पाऊस सोबती माझा, पाऊस सोबती माझा मज शब्द देऊनी जातो, पाऊस सोबती माझा मज शब्द देऊनी जातो. अन निळ्या नभाची झूल पांघरून गाणे गातो, अन निळ्या नभाची झूल पांघरून गाणे गातो. पाऊस विणावा भवती हे असेच अद्भुत नाते, पाऊस विणावा भवती हे असेच अद्भुत नाते. माझेच मनाला कळले, माझेच मला न कळले, मन पाऊस होऊन जाते, मन पाऊस होऊन जाते. खूप छान केलं. म्हटलं तर मनुष्याच्या आवडीवरील त्याचा स्वभाव सांगितला जातो. पण सईच्या पुढच्या कवितेत दोघांची आवड एक असली तरी स्वभाव भिन्न आहे. आणि स्वभाव भिन्न असले तरी आपापल्या पावसाचा त्या आनंदावर मात्र मस्तपणे घेता येईल. ऐकूया सई. कवितेचं नाव आहे पाऊस मलाही आवडतो आणि त्यालाही. पण ह्याच्यात असं सांगितलंय की त्याला आवडणारा पाऊस कसा आहे आणि मला आवडणारा पाऊस कसा आहे. बरेच जण याच्याशी सहमत असते माझ्या मताशी. ऐकूया. पाऊस मलाही आवडतो आणि त्याला, पाऊस मलाही आवडतो आणि त्यालाही. पण त्याचा पाऊस म्हणजे खिडकी आणि हातात चहा आल्याचा, पण त्याचा पाऊस म्हणजे खिडकी आणि हातात चहा आल्याचा. आणि माझा पाऊस म्हणजे भिजलेली मी आणि वास तिखट मक्याचा. त्याचा पाऊस म्हणजे पावसाच्या बातम्या आणि हाती गरम गरम भजी. त्याचा पाऊस म्हणजे पावसाच्या बातम्या आणि हाती गरम गरम भजी. आणि माझा पाऊस म्हणजे
संदीप खरेच्या कविता आणि मी फक्त माझी. त्याचा पाऊस म्हणजे रागदारी संगीतात स्वतःला झोकून देणं. त्याचा पाऊस म्हणजे रागदारी संगीतात स्वतःला झोकून देणं. आणि माझा पाऊस म्हणजे पावसाचीच गाणी ऐकताना धुंद धुंद होणं. त्याचा पाऊस म्हणजे गारव्यात गोधडी आणि मस्त झोप. त्याचा पाऊस म्हणजे गारव्यात गोधडी आणि मस्त झोप. आणि माझा पाऊस म्हणजे बाईकवर मस्त रपे आणि सेल्फीचा स्टोक. त्याचा पाऊस म्हणजे घरात गोंगाट आणि खूप गडबड. त्याचा पाऊस म्हणजे घरात गोंगाट आणि खूप गडबड. माझा पाऊस म्हणजे हातात पुस्तक. माझा पाऊस म्हणजे हातात पुस्तक आणि मनाची धडधड. त्याचा आणि माझा पाऊस निराळा. त्याचा आणि माझा पाऊस निराळा जणू आरसाच आमच्या स्वभावाचा. त्याचा आणि माझा पाऊस निराळा जणू आरसाच आमच्या स्वभावाचा. पण दोघेही नेहमीच आनंद घेतो. पण दोघेही नेहमीच आनंद घेतो. तो माझ्या आणि मी त्याच्या पावसाचा. पण दोघेही नेहमीच आनंद घेतो. तो माझ्या आणि मी त्याच्या पावसाचा. सानिकाताईची परवानगी घेऊन जरा बोलतो. एक तर सई आणि सईचे यजमान देवेंद्र दोघांना मी गेली कित्येक वर्ष व्यक्तिशः ओळखत असल्या कारणाने ही कविता मला जास्त भावते. कारण ते दोघांच्या बाबतीत जे आहे तेच बरोबर दिलेली कविता आहे आणि खूप खूप आवडते मला ही कविता. जेव्हापासून ती मी लिहिली तेव्हापासून मला ही कविता खूपच आवडते. आणि जेव्हा जेव्हा 2-3 कार्यक्रम मी असे पावसावरचे झाले की ज्याच्यात तिने कविता सादर केली, प्रत्येक वेळी तुला विचारतो ही कविता घेतलीस, ही कविता घेतलीस. प्रत्येक वेळी कारण अतिशय पावसावरती सुंदर कविता आहे. आम्ही दोघांनी पावसावरच्या जेवढ्या कविता लिहिल्या मला तिची कविता खूप आवडते. एवढं सांगायचं. धन्यवाद. खरी आहे की पावसावरची कविता खरोखर सुंदर आहे. पण त्याहीपेक्षा मला सादरीकरण खूप छान वाटतं. खूप सुंदर मनापासून केलेली कविता आणि एक मनापासून केलेलं बोलणं स्वतःच म्हणतात ना तसं. ऋतुचक्राभोवती फिरणारी दिनदर्शिकेची पानात 4 पानं ही पावसाळ्याची असतात. पावसाची धुंद सफर केदार मल्हार रागासोबत मिळते. ती कशी ते जाणून घेऊया त्याच्याच कवितेत. ही कविता सादर करण्यापूर्वी त्याची जरा जन्मकथा सांगतो. ही कविता कशी लिहिली गेली माझ्याकडून आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. पनवेलमधले सगळ्यात ज्येष्ठ गायक, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मंदार भिडे आमचा सगळ्यांचाच मित्र आहे चांगला. तो आता खूप चांगले कार्यक्रम करतो. गाण्याचे, सुगम संगीताचे, शास्त्रीय संगीताचे. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक वेगवेगळे राग आहेत. त्याच्यापैकी हा एक मल्हार राग आहे. आणि 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन जेव्हा होतं तेव्हा सगळेच कार्यक्रम ऑनलाईन चालले होते. आणि तसं असताच एक शास्त्रीय संगीताची ऑनलाईन मैफिल होती. आणि त्या मैफिलीमध्ये त्यांनी मल्हार राग तो गात होता. आणि ती मैफिल मी पूर्ण ऐकली. आणि तो मल्हार राग जेव्हा गायला सुरुवात केली आणि ते जेव्हा मी ऐकत होतो ते ऐकता ऐकता मला ही कविता सुचली. आणि त्याच्यामध्ये मल्हार रागाचे म्हणजे पावसाची रूप, पण त्याच्यामध्ये तो मल्हार कसा येईल हे त्याच्यामध्ये मी लिहिलं आहे की मल्हार नांदतो इथे, मल्हार गरजतो. मल्हार नांदतो इथे, मल्हार गरजतो इथे. नाद हा विजांसवे, मल्हार सांगतो इथे. नाद हा विजांसवे, मल्हार सांगतो इथे. कड्यातुनी खळाळतो, कड्यातुनी खळाळतो, सरी कुणीही नाचतो. कड्यातुनी खळाळतो, सरी कुणीही नाचतो. दरी दरीत हा पहा, मल्हार गुंजतो इथे. मल्हार नांदतो इथे, मल्हार गरजतो इथे. सळसळे वनात हा, दरवळे मनात. सळसळे वनात हा, दरवळे मनात हा. श्वास श्वास वेचुनी, मल्हार गंधतो इथे. श्वास श्वास वेचुनी, मल्हार गंधतो इथे. मल्हार नांदतो इथे, मल्हार गरजतो इथे. आणि सगळ्यात शेवट ज्याच्यामुळे ही कविता सुचली त्या मल्हारला आधी धन्यवाद. आणि त्याचाच उल्लेख त्या शेवटच्या गजलामध्ये आहे की असाच मैफिलीत हा सुरातुनी स्पर्श. असाच मैफिलीत हा सुरातुनी स्पर्श तो. बंदिशी तुनी पुन्हा
मल्हार रंग तो इथे बंदिशी कुणी पुन्हा मल्हार रंग तो इथे मल्हार नांद तो इथे मल्हार गरज तो इथे नाद हा विधानसवे मल्हार संग तो इथे नाद हा विधानसवे मल्हार संग तो इथे. धन्यवाद. सुंदर. पाऊस तिच्या आणि त्याच्या प्रेमाची नवपारंबी घेऊन बरसणारा आणि लाजऱ्या भुजऱ्या तिच्या अधीर आतुर अशा तिचं प्रेम मिलन घडवून आणणारा प्रियंकाने सगळ्यात एकांतात प्रणय रंग उधळणारा नितांत सुंदर सोनसळी श्रावण. श्रावणाची निवेदनात जे काही घेतलंय ते फार सुंदर सोनसळी श्रावण. श्रावणप्रीत ही माझी कविता आहे. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती सर्द गारवा थेंब नाचती पर्ण किनारी धारेवरती. पाऊस धारा मोर पिसारा. श्रावणाचं एक वैशिष्ट्य आहे. श्रावणात ऊन आणि पाऊस असा खेळ झालेला असतो. पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा मोर पिसारा फुलवत नाही. पाऊस थांबला की मोर वेगळ्या कोरणावर येतो आणि छानपैकी त्याचा पिसारा फुलवतो. पाऊस थोडासा पाऊस धारा मोर पिसारा वनी घुमे सुर पोखिळ सारा नभी रांगडा घन सावळा अल्लड बिजली काजळ भरती कातळ झरती. काजळ भरती कातळ झरती ओले वादळ गंधित धरती. काजळ भरती कातळ झरती ओले वादळ गंधित धरती शेजव माती हिरवी पाती कडे कपारी ओघळ गाती. काजळ भरती कातळ झरती ओले वादळ गंधित धरती शेजव माती हिरवी पाती कडे कपारी ओघळ गाती. श्रावण लाटा झेलून घेती बोजड वाटा हिरव्या राणी. श्रावण लाटा झेलून घेती बोजड वाटा हिरव्या राणी मन बावरे अल्लड गाणी प्रीत पालवी उजळवाडी. अलगद स्पर्शी राकट वारा. प्रीत कशी श्रावणातली खुललेली आहे. अलगद स्पर्शी राकट वारा गोड शिरशिरी भिजल्या कांती. अलगद स्पर्शी राकट वारा गोड शिरशिरी भिजल्या कांती सुप्त भावना निखार अंगी ओल्या गुजऱ्या वाटेवरती. सुप्त भावना निखार अंगी ओल्या गुजऱ्या वाटेवरती ओल्या गुजऱ्या वाटेवरती. धन्यवाद. काळ बदलतोय आणि पावसाची ऋतू सुद्धा. पण असे असले तरी त्याच्यातील सृजन हे तत्व कधीही लुप्त होणार नाही. तो अनादी अधिक अनंत असूनही तो मानवाच्या प्रत्येक ऋतूत बरसणार आहे. तो पुन्हा पुन्हा बरसण्यासाठी येणारही आहे. त्यानेच या शुष्क जगात ओलावा जपला आहे. आपल्या साधेपणातून तो त्याचीच साक्ष देत आहे. म्हणूनच आपण पावसाचं हिरवाईचं कौतुक केलं पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर सहज लिहून जातात. कोसळली सर दक्षिण उत्तर. कोसळली सर दक्षिण उत्तर घमघमले मातीतून उत्तर. कोसळली सर दक्षिण उत्तर घमघमले मातीतून उत्तर. अष्टदिशातून अभीष्ट चिंतन घुमला जय जयकार. अष्टदिशातून अभीष्ट चिंतन घुमला जय जयकार. पहिल्या हिरव्या तृणपाल्याचा आज असे सत्कार. तर आज आपल्या कार्यक्रमाची सांगता करताना मी
पुन्हा येई पावसाळा ही कविता सादर करते. पुन्हा येई पावसाळा. चिंब धरेला कराया पुन्हा येई घनमाला. चिंब धरेला कराया पुन्हा येई घनमाला. सृजनाची गाणी गात पुन्हा येई पावसाळा. बरसात अमृताची पुन्हा धरेवर होई. बरसात अमृताची पुन्हा धरेवर होई. तन मना बरोबर माती प्रफुल्लित होई. हिरवाई नवा साज. हिरवाई नवा साज माती न्यायी तसे जरा. श्वेत रंगाची झालर शोभा आणि परिसर. घुमे आभाळ भरून घुमे आभाळ भरून उल्हासाचा गंध न्यारा. पाना पानात बोलला चैतन्याचा हाच वारा. चिरंतनाच्या सत्याचा चिरंतनाच्या सत्याचा जागोजागी दिसे खुणा. पुन्हा त्याची खात्री देण्या दारी उभा पावसाळा. पुन्हा त्याची खात्री देण्या दारी उभा पावसाळा. दारी उभा पावसाळा. तर आजच्या पाऊस छंदी काव्य मैफिलीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आभार प्रदर्शन असेल. ते संपदाला करण्यासाठी मी संपदाला माहिती देत आहे. नमस्कार रसिकहो. पाऊस कधी असा तर कधी तसा. अनेक रंग अनेक भिंग असलेला. निळसर करड्या रंगात ओठमलेलं भरलेलं आभाळ म्हणा किंवा सावळ्याची निळायला पानाफुलातून उघडणारं रात्रीचं प्रेम म्हणा. हिरव्यागार हरित पटलावर सोनेरी प्रेमरंगाची उधळण करणारा श्रावणातला पाऊस म्हणा किंवा बळीराजाच्या डोळ्यातले आनंदाश्रू तर कधी उद्ध्वस्त जीवनाचा तप्त खरेपणा म्हणा. तरीही पाऊस नवजीवनाचा स्रोत, आशेची पालवी आणि जगण्याची आशाच आहे. मंडळी, या मैफिलीत आपल्या सुश्राव्य काव्यरचना सादर करणाऱ्या कवी मंडळींचे मी संपदा राजे देशपांडे आभार मानते. सर्वप्रथम आपल्या गोड निवेदनाने आपल्याला ते खेळवून ठेवणारी स्थानिका चे मनापासून आभार. आपल्याला खमंग काव्याची मेजवानी देणारे श्री योगेश राजे, केदार जोशी, सौ सई मराठे आणि श्री आशिष चौगड. आणि इथे उपस्थित नसतानाही आपल्या कवितांनी सगळ्यांना रंगवणारे श्री मंदार दोंदे यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या काव्य मैफिली सहकार्य करणारे प्रायोजक सिटी वेल न्यूज आणि न्यूज यांचेही मनापासून आभार. तसेच हे सभागृह अल्प देणगी मूल्यात आम्हाला सहज उपलब्ध करून देणारे पनवेल CKP समाज ट्रस्ट यांचेही मनापासून आभार. आणि त्यांचे अध्यक्ष आमच्याबरोबर कवी म्हणून बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा खास आभार. आपल्याला माईक व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री रवींद्र उल्लेकर यांचे मनापासून आभार. तसंच आता आपला कार्यक्रम झाल्यावर चहा पानाची सोय आहे, तर ती सोय करून दिल्याबद्दल सौ गौरी योगेश राठे यांचे विशेष आभार. आता सगळ्यात शेवटचं लास्ट अँड बेस्ट ही रंगीरंगी पाऊस छंदाची काव्य मैफिल सजवण्यासाठी आपण आलात. आम्हा कवींना उत्स्फूर्त दाद देऊन दिली त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानून ही काव्य मैफिल इथे संपली असं नाही म्हणत. कारण आपले ते अजून एक आभार मानायचे राहिले. आशना चौगड आणि त्यांची सगळी टीम यांचेही आभार, ज्यांनी आपल्याचं ही काव्य मैफिल मी संपली असं नाही म्हणत, कारण हा संपविराम आहे आणि लवकरच अशी काव्य मैफिल म्हणून आम्ही तुमच्यासमोर येऊ. धन्यवाद. हो, आम्ही परत येऊ. मुळात धन्यवाद आशिषला मी देईल की त्यांनी आम्हाला बोलवलं. म्हणजे माझा मित्र कपिल गुर्जर
हे इथं राहतात. त्यांना मी बरोबर घेऊन आलेलो आहे. अतिशय चांगली काव्यरचना आपण केलेली आहे सर्वांनी. म्हणजे एखादं चित्र आखणं, एखादं चित्र बघणं आणि त्याच्यावर काव्य करणं हे जमणं फार महत्त्वाचं असतं. कुठली गोष्ट सोपी नाही आहे. खरोखरच सर्वांनी खूप मेहनत केलेली, सर्वांनी आमच्या डोळ्यासमोर चित्र फार उभी केलेली आहे बसून सुद्धा. एक जगणीत मिसळ पावसाळ्याची. खरं तर कौतुकच करण्याच्या गोष्टी आहेत. पाऊस आहे सगळ्यांना तो दिसतो, पण ते शब्द रचणं आणि त्यांचे असे एक लाटांसारखी मैफिल हे सजवली. आपल्यामध्ये दोन मोठे कवी होते, त्यांचं पण सादरीकरण खूप चांगलं होतं. सूत्रसंचलन खूप चांगलं होतं. आणि हा आशिष जो म्हणतोय की सगळे नवीन वाटतात, तर मला कुठेही नवीन नाही वाटतं. सगळ्या कविता अत्यंत उत्कृष्ट होत्या. त्याबद्दल सगळ्यांचे आभार की इतक्या वेळ सगळ्यांना त्यांनी खिळवून ठेवलं आणि पाऊस समोर आणला. पाऊस आता बाहेर पडत नाही, मला वाटलं पाऊस पडेल आज आणि कांदा भजी मिळेल अध्यक्षांकडनं. पण ठीक आहे, पाऊस नाही पण कांदा भजी त्यांनी कवितेतनं. ज्या कविता मी ऐकल्या त्यात मी रंगून गेले. माझं पूर्ण लक्ष इकडे होतं. सानिकाचं निवेदन सुद्धा खूप सुंदर झालं आणि रसिक होते. पुढचे सगळे जे कार्यक्रम होते त्याला खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. जेवढ्या भागांमध्ये शक्य होईल तेवढ्या भागात मीही प्रयत्न करेन सहभागी होण्यासारखा. ज्या पद्धतीने मला काय सेवा देता येईल करेन. परंतु माझ्या मागे सुद्धा अनेक उपक्रम आहेत, त्यामुळे जसं जमेल तसं. पण सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्या टीमला खूप शुभेच्छा. खूप सुंदर कार्यक्रम झाला. धन्यवाद.